नमस्कार. आपण पाहतात लोकन्याय न्यूज लाईव्ह. लवकरच महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेच्या लागूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे. त्याच्यावर एक अशी व्यक्ती आहे की अनेक वर्ष झाले त्यांच्या स्वखर्चातनं ते हेलिकॉप्टर मधनं पुष्पवृष्टी करत असतात. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहे. सर, आपलं नाव काय आणि ही पुष्पवृष्टी केव्हापासून करण्यात येते? माझं नाव गणेश लक्ष्मण भोसले, एकता कर्मचारी संघटना सरचिटणीस. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त गेली 12 वर्ष कामगार संघटनेच्या वतीनं आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही गेली 12 वर्ष या ठिकाणी पुष्पवृष्टी करत आहोत. या वर्षीचं नियोजन कसं असणार आहे आता? सर, या वर्षीचं नियोजन सुद्धा आमचं 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्प आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करणार आहोत. जे महापालिका आयुक्त आहेत, समोर सर्व अधिकारी आहेत, त्यांच्या वतीनं कर्मचारी वतीनं आम्ही त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करतो. या पुष्पवृष्टी करतो त्यावेळेस हेलिकॉप्टर मध्ये कोण पुष्पवृष्टी करतो? तुमच्या हाताने पुष्पवृष्टी होते का कोणी सन्माननीय व्यक्ती असतात? आता सध्या प्रशिक्षक आहे, परंतु दरवर्षी महापौर, उपमहापौर, चेअरमन, स्थायी समिती अध्यक्ष किंवा जे कोणी पदाधिकारी उपलब्ध असतील त्यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे माननीय आयुक्त, आमच्या कमिटीचे सदस्य किंवा संघटनेचे सदस्य त्या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असतात. आता तुमचं म्हणजे काय जयंतीनिमित्त लोकांना काय सांगाल तुम्ही पुष्पवृष्टी बघण्यासाठी? आम्ही दरवर्षी सर्व म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे शहरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करत असतो की आपण जो क्षण हेलिकॉप्टर मधून बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करतो, तो क्षण पाहण्यासाठी आपण सर्वांनी पुतळ्यावरती जमावं आणि त्याचा आनंद घ्यावा. कारण आम्ही ज्यावेळेस 2012 मध्ये या ठिकाणी पुष्पवृष्टी चालू केली, त्या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही तसं झालं नव्हतं आणि तो मान आम्हाला मिळाला. आम्हाला अनेक राज्यामधून फोन आले की सर, तुम्ही मान्यता कशी घेतली, आंबेडकर पुतळ्यावरती तुम्ही पुष्पवृष्टी करता, तर आम्हाला सुद्धा त्याची आयडिया द्या. आम्ही सुद्धा त्यांना ते हे केलं. माझी लॉर्ड बुद्धावरती सुद्धा मुलाखत झाली होती की अनेक राज्यामधून मला त्याच्यावर फोन आले होते आणि आम्ही गेली 12 वर्ष त्या ठिकाणी आम्ही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही ती पुष्पवृष्टी करतो. सर, राज्यामध्ये आता भरपूर आपले प्रेक्षक वर्ग बघतोय, त्यांनाही पुष्पवृष्टी करायची असते हेलिकॉप्टर मधून. त्याची प्रोसेस कशी आहे, परवानगी कशी घेतल्या जाते हे सांगा. सर, आम्ही पोलीस आयुक्त असतील आणि कलेक्टर असतील यांची परवानगी घेतो. त्याच्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन आणि आमचे महापालिका आयुक्त यांची परवानगी घेऊन आम्ही ते प्रोसेस करत असतो. त्याच्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी आम्हाला सपोर्ट करतात की मान्यता घेण्यासाठी, आणि पोलीस आयुक्त सुद्धा आणि कलेक्टर सुद्धा आम्हाला परवानगी देतात. आता जो हे पुष्पवृष्टी हेलिकॉप्टर याचा खर्च कोण करतो? याचा खर्च आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, संघटनेचं नाव काय? एकता कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही सर्व मिळून त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन करतो आणि तो कॉन्ट्रिब्युशन खर्च आमच्या संघटनेच्या मार्फत होतो. महापालिकेचा 1 रुपया आम्ही त्याच्यामध्ये खर्च करत नाही. पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व नागरिकांना विनंती आहे की 14 एप्रिल आणि 11 एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या नयनरम्य दृश्याचा आपण बघण्यासाठी येथे यावं असं त्यांच्या वतीने विनंती करण्यात आलेलं आहे. आपण बघत होता लोकन्याय न्यूज. धन्यवाद.